आमच्या गावात पाण्याची सोय नाही। आमची मुले 4-5 आम्हाला आहेत, परंतु पाण्याची सोय नाही। आमची लय तांगातांग व्हायला लागली। 2-3 किलोमीटर आम्हाला जावं लागतंय, तरी पण माणसं महागारी लावते ती आम्हाला जावा, पाणी नाही काय नाही, तुमची तुम्ही बघा, तुमची तुम्ही हे करा, असं आम्हाला बोलून महागारी लावतात। आम्ही काय करायचं सांगा। सेंट्रिंगला कामाला जावं लागतंय, पाण्यामुळे काम भेटत नाही। 9 वाजता कामाला जावं लागतंय, पाण्यामुळे कामाला नाही गेल्यावर आम्ही काय खायचं? पोटा पाण्याची सोय होती का पाण्यामुळे? आपलं गावातलं समजा बंद पडल्यात, आम्हाला काय पाण्याची सोय नाही। गावातली माणसं काय दखल घेत नाही ती, आम्हाला पाण्याचा तुरुंका उठलाय, तर आम्हाला पाणी काय नाही, आम्ही पाण्यासाठी मारायला लागलो, आम्ही काय मतदान देत नाही। आम्ही सरपंचाला हे सांगितलं पाण्याचं, तरी सरपंच काय आमची दखल घेत नाही। आम्ही उपसरपंच पुन्हा सरपंच पाण्याचं कोण संबंध सोडवं नाही। आम्ही सुप्रासू आली तरी बी आम्ही हांडा आडवं लावलं होतं, तरी आमच्या पाण्याची दखल कोण घेत नाही। बर्णे मामाला बी आम्ही सांगितलं, तरी बर्णे मामाने बी आमची दखल घेतली नाही। नुसतंच म्हणते ती की येतंय पाणी येतंय, हा निघून जाते ती, मग आम्ही काय करायचं? हा पाणीच नाही आमच्या गावाला। आमची पायाची रोज पीठ होती, रोज पाणी येतं तिथं आणायला जातो, जे बी हाकलून लावते ती, कुणाला सांगितलं तरी बी कोण मनावर घेत नाही ती। आम्ही काय वेळेस मतदान करत नाही। पाणी आम्हाला विकत आहे, वापरायला पाणी नाही, गुरांना तर मिळतच नाही पाणी, आणि यावेळेस आम्ही मतदान देणार नाही। पाण्याची सोय झाल्याशिवाय मतदानच नाही। आमच्या गावात प्रत्येक वर्षी उन्हाळ्या दिवसात हीच पाण्याची बोंब आहे। नुसतं गावकऱ्यांनी पायपा घरापर्यंत पायपा पुरत आणल्या त्या, पण त्यांना पाण्याचा एक पण टिपका नाही। तर आम्ही कसं जगायचं? गुरांची सोय नाही, माणसांची सोय नाही, आम्ही पाणी विकत घेतो या। लांब लांब पाण्याला जावं लागतंय, नदीला एक पाण्याचा टिपका नाही, कसं जगायचं माणसांनी? विकत पाणी कुठपर्यंत वापरायचं? आणि ज्याच्यात पाणी आहे तिथं गेलं की पाणी बंद करून टाकते ते, आम्ही कसं पाणी भरायचं? ह्या वर्षी मताच्या अगोदर पाण्याची सोय झाली तर आम्ही मतदान करणार आहे, नाहीतर मतदान करणार नाही। पाण्याची काय गावात सोय नाही, आम्ही रोज पाण्याची वाट बघतोय। टँकर येतो म्हणते ते, आम्ही काम बुडवून पाण्यासाठी बसतोय, पाणी काय गावात नाही। आम्ही सगळेजण म्हणून त्यामुळे आम्ही मतावर बहिष्कार टाकला। जोपर्यंत आम्हाला पाणी तोपर्यंत आम्ही मतदान देणार नाही। आम्हाला पाणी मिळत नाही